ओम साईराम. मी प्रियंका. आपण दादासाहेब खापर्डे यांची शिर्डी रोजनिशी या पुस्तकाचे वाचन करत आहोत. आज आपण पुढील भाग पाहणार आहोत. दिनांक 15/1/1912. मी सकाळी लवकर उठलो, प्रार्थना केली आणि काकड आरतीला उपस्थित राहिलो. मेघाला अद्याप बरे न वाटल्याने तो नेहमीच्या वेळेवर शंखनाद करण्याकरिता उठू शकला नाही आणि त्यामुळे काकड आरतीला नेहमीपेक्षा थोडा उशीर झाला. साई महाराज उठून चावडी बाहेर निघाले तेव्हा त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. उपासनी शास्त्री व बापूसाहेब जोग लवकर आले नसल्याने मी पत्रे लिहिण्यास बसलो. साई महाराज जेव्हा बाहेर निघाले तेव्हा त्यांनी मला सकाळ कशी घालविली ते विचारले. त्यांच्या या विचारण्यात मी वाचन न केल्याबद्दल आणि त्यावर मनन न केल्याबद्दल मला सौम्य शब्दात दटावणे हे ध्वनित होते. ते जेव्हा परतले तेव्हा मी पुन्हा त्यांचे दर्शन घेण्यास गेलो. त्यावेळी त्यांच्या मुखकमलावर कृपाळू भाव दिसला. त्यांनी एक दीर्घ कथा सांगण्यास सुरुवात केली आणि ते जणू माझ्याशी बोलत आहेत अशा प्रकारे ती कथा सांगत राहिले. परंतु त्या संपूर्ण अवधीत मी झोपण्याच्या गुंगीत असल्याने मला त्या गोष्टीतील काहीच कळले नाही. त्यानंतर पुन्हाकडून तरी ऐकले की ती कथा म्हणजे गुप्ते यांच्या जीवनात प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचे निरूपण होते म्हणून त्यांनी ती सांगितली. दुपारची आरती उशिरा झाली. त्यावेळी 3 वाजले होते. त्यानंतर आम्ही परतलो आणि आमचे जेवण घेतले. मग मी काही वेळ पहुडलो आणि नंतर दीक्षितांच्या पुराणाला उपस्थित राहिलो. नंतर आम्ही मशिदीत गेलो, परंतु आम्हाला दूर अंतरावरून नमस्कार करण्यास सांगण्यात आले. त्यावर हुकूम आम्ही तसेच केले. साईबाबा जेव्हा फेरफटका मारण्यास बाहेर आले तेव्हा नेहमीप्रमाणे आम्ही त्यांना नमस्कार केला. दीक्षितांनी काल चालू केलेले मशिदीच्या रोषणाईचे काम आजही त्यांनी पुढे चालू ठेवले. रात्री नेहमीप्रमाणे विश्वांचे भजन आणि दीक्षितांचे पुराण वाचन झाले. दिनांक 16/1/1912. मी सकाळी नेहमीप्रमाणे उठलो, प्रार्थना केली आणि परमामृताने रोजच्या नित्यक्रमास प्रारंभ केला. परमामृत हे वेदांतावरील मराठीतील एक उत्कृष्ट पुस्तक आहे. उपासनी वाचतात आणि मी बापूसाहेब जोग व भीष्म ते ऐकतो. ते खूपच छान आहे. जेव्हा आवश्यक असते तेव्हा त्या भागाचे मी स्पष्टीकरण करतो. मी साई महाराजांचे ते बाहेर निघताना दर्शन घेऊ शकलो, परंतु ते मशिदीत परतल्यावर तेथे जायला मला उशीर झाला. याबद्दल त्यांनी नाखुशी व्यक्त तर केली नाहीच, उलट मला कृपाळू वागणूक दिली आणि मी सेवा शुश्रूषा करायला बसलो. मेघा आजारी असल्याने दुपारच्या आरतीला उशीर झाला. त्याला लवकर येण्यास सांगण्यात आले नव्हते. शेवटी त्याचे काम केले. त्यानंतर आम्ही परतलो आणि दुपारी 4च्या सुमारास आमचे जेवण घेतले. दीक्षितांनी रामायणातील थोडासा भाग वाचल्यानंतर आम्ही मशिदीत साई साहेबांच्या दर्शनास गेलो. त्यांनी आम्हाला जास्त वेळ बसू दिले नाही. ते बाहेर आले आणि घाईघाईत नेहमीचा फेरफटका मारून आले. त्यांनी आम्हाला वाड्यात परतण्यास हुकूम केला. साई साहेबांच्या या वागण्याबद्दल त्यावेळी आम्हाला काहीच समजू शकले नाही. वाड्याकडे परतत असताना आम्हाला दीक्षितांचा नोकर हरी, ज्याला काहीसे बरे वाटत नव्हते, त्याचे निधन झाल्याचे कळले. उपासनींना औषधाची माहिती असल्याने आम्ही त्याला त्यांच्याकडे पाठवले होते, परंतु त्याची त्यांच्याशी गाठ पडली नाही. आम्ही नेहमीप्रमाणे वाड्यात आरती केली आणि शेजारतीच उपस्थित राहिलो. साई महाराज विशेष आनंदाच्या मनस्थितीत होते. त्यांनी तिथे आश्चर्यकारक ऐक्यभावाचे प्रसन्न वातावरण निर्माण केले आणि शिकवण दिली. त्याप्रमाणे त्यांनी राम मारुती बद्दल लोक दर्शविला. दिनांक 17/1/1992. मी सकाळी बऱ्याच लवकर उठलो. बापूसाहेब जोग आंघोळीस जाताना त्यांना पाहिले.
तोपर्यंत मी माझी प्रार्थना आटोपली. नंतर आम्ही काकड आरती करिता चावडीत गेलो. मेघा अतिशय आजारी असल्याने काकड आरतीला आज उपस्थित राहू शकला नाही, म्हणून बापूसाहेब जोग यांनी आरती केली. साईबाबांनी कृपादृष्टीने पाहिले आणि स्मित हास्य केले. इथे कित्येक वर्ष घालविल्यानंतर एकदाच असा अपूर्व क्षण अनुभवास येतो. ते पाहून मला अत्यानंद झाला आणि माझी मती गुंग होऊन एकटक बघत मी उभा राहिलो. तेथून आम्ही परतल्यावर नारायणरावांचे चिरंजीव गोविंद व बंधू भाऊ कोपरगाव मार्गे होशंगाबादला जाण्याकरता खटाऱ्यातून कोपरगावला गेले. त्यानंतर मी माझ्या रोजच्या नित्यक्रमास आरंभ केला. मी काही ओळी लिहिल्या आणि उपासनी व बापूसाहेब जोग यांच्या सोबत परमामृत वाचले. आम्ही साई महाराजांचे ते बाहेर निघताना आणि त्यानंतर पुन्हा मशिदीत परतल्यावर दर्शन घेतले. त्यांनी सक्त सूचना केल्या, परंतु मूर्खासमान मी त्या समजलो नाही. वाड्याकडे परतत असताना कारण नसतानाही मला उदास व विषण्ण वाटू लागले. बलवंतला देखील खिन्न वाटत होते, म्हणून शिर्डी सोडून जाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. मी त्याला साईबाबांना विचारून काय ते ठरविण्यास सांगितले. जेवल्यानंतर काही वेळ मी आराम केला. उठल्यावर दीक्षितांचे रामायण वाचन ऐकण्याची इच्छा झाली, परंतु साईबाबांनी त्यांना निरोप पाठवल्याने त्यांना तिकडे जाणे भाग पडले. नंतर ते कसे तरी करण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु त्यात आमची प्रगती झाली नाही. खंडव्याचे तहसीलदार साहेब प्रल्हाद अंबादास यांनी आज परत जाण्याकरता अनुमती विचारली आणि ती त्यांना देण्यात आली. त्यांच्यासोबत जळगावचे श्री पाते व लिंगायत आहेत. ते उद्या निघण्याची शक्यता आहे. आम्ही साईबाबांचे त्यांच्या संध्याकाळच्या फेरफटक्याच्या वेळी दर्शन घेतले. ते अगदी आनंदी मनस्थितीत होते. रात्री नेहमीप्रमाणे भीष्मांचे भजन आणि दीक्षितांचे रामायण वाचन झाले. वाड्यातील आरतीच्या वेळी सकाळी देण्यात आलेल्या सूचना काय होत्या त्या समजल्या आणि मला समाधान वाटले. दिनांक 18/1/1912. आज नोंदवून ठेवण्यासारखे बरेच काही आहे. मी सकाळी खूपच लवकर उठलो, प्रार्थना केली. उजेडाला अजून सुमारे तासाभराचा अवधी असल्याचे दिसून आल्याने पुन्हा लवंडलो आणि मग वेळेवर उठून सूर्योदय पाहिला. मी, उपासनी, बापूसाहेब जोग व भीष्म यांनी परमामृत वाचले. तहसीलदार साहेब प्रल्हाद अंबादास पाटे व त्यांचा लिंगायत सोबती आपापल्या स्थळी परतले. यातील शेवटच्या दोघांना अगदी निघण्याच्या वेळी परवानगी मिळाली. आम्ही साईबाबांचे ते बाहेर निघताना आणि पुन्हा मशिदीत परतल्यावर दर्शन घेतले. त्यांनी मला खूप प्रेमळ वागणूक दिली. मी त्यांची सेवा करीत असताना त्यांनी मला 2-3 गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, बरेच लोक त्यांच्याकडे पैसे घ्यायला आले, त्यांनी विरोध केला नाही. त्यांना ते घेऊन जाऊ दिले. त्यांनी फक्त त्या माणसांच्या नावाची नोंद केली आणि त्यांचा पाठपुरावा केला. भोजनासाठी ही माणसं जेव्हा खाली उतरली तेव्हा त्यांनी त्यांना मारले आणि त्यांचे पैसे परत आणले. त्यांनी दुसरी गोष्ट एका आंधळ्या इसमाची होती सांगितली. तो येथे तक्क्याजवळ राहत असे. एका माणसाने त्या आंधळ्या इसमाच्या बायकोला फूस लावून पळवले आणि सरते शेवटी त्या आंधळ्या इसमाचा खून केला. 400 माणसं चावडीत जमली. त्यांनी खुनी माणसाचा धिक्कार केला आणि त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. या हुकुमाची अंमलबजावणी गावातल्या प्रत्यक्ष फाशी देणाऱ्या मांगाकडे सोपविण्यात आली. त्यांनी कोणताही हेतू व केवळ कामाचा एक भाग म्हणून मनात न बाळगता ती आज्ञा पाळली. तो खुनी त्या शिरच्छेद करणाऱ्या माणसाचा मुलगा म्हणून पुनर्जन्माला आला. नंतर त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. साईबाबांनी नंतर पुन्हा आणखीन एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. दरम्यान एक अनोळखी फकीर आला आणि साईबाबांच्या चरणांना त्याने स्पर्श केला. साईबाबा खूप रागवले किंवा काही अंशी त्यांनी तसे दाखविले असावे आणि मनाची शांती व समतोलपणा ढळू न देता भरपूर चिकाटी दाखवणाऱ्या त्या फकीराला तेथून दूर केले.
शेवटी तो तेथून दूर गेला आणि बाहेरील आवाराच्या भिंतीजवळ जाऊन उभा राहिला. साईबाबा इतके संतापले की त्यांनी आरतीची भांडी व भक्तांनी खाद्यपदार्थ भरून आणलेली ताटे फेकून दिली. त्यांनी राम मारुती बुवांना वर उचलले. राम मारुती बुवांनी नंतर सांगितले की त्यांना उच्च पातळीवर पोचल्याचे समाधान मिळाले. भाग्या नावाच्या एका इसमाशी व एका खेडूताशी साईबाबा काहीसे फटकारून वागले. सीताराम यांनी आरती आणली आणि नेहमीच्याच पद्धतीने पण काहीशा घाई गर्दीत आम्ही आरती पूर्ण केली. महासापतींचे चिरंजीव मार्तंड यांनी प्रसंगावधान राखून आरती सुरू होते न होते तोच ती आवर्ती घ्यावी असे सूचक मार्गदर्शन करून गोंधळ होऊ दिला नाही. साईबाबा जेव्हा त्यांच्या नित्याच्या स्थानाहून निघाले तेव्हा त्यांनी तसे केले. आरती संपण्यापूर्वी साईबाबा त्यांच्या बैठकीच्या जागी पुन्हा जाऊन बसले आणि दर्शनानंतर भक्त नेहमीप्रमाणे आपापल्या निवासस्थानी परतले. उदी प्रत्येकाला वैयक्तिक न देता एकत्र ठेवण्यात आली. साईबाबा खरोखरीचेच रागवले नव्हते, त्यांची ती एक लीला होती. या सर्व गोष्टीमुळे आम्हाला उशीर झाला. तात्या पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या मरणोत्तर विधीनुसार भोजन दिले. सायंकाळी सुमारे 4:30 वाजल्यानंतर काही वेळपर्यंत भोजनाचा हा कार्यक्रम चालला होता. त्यामुळे अन्य काही करण्यास वेळ मिळाला नाही. साई महाराज फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघाले तेव्हा आम्ही त्यांचे दर्शन घेतले. त्यांनी नेहमीप्रमाणे आम्हाला प्रतिसाद दिला आणि आम्ही त्यांना वंदन केले. वाड्यात नेहमीप्रमाणे आरती झाली. मेघा खूपच आजारी झाला. उभे राहायची ताकद देखील त्याच्यात उरली नाही. रात्री त्याची जीवन ज्योत मालवेल असे भाकीत बाबांनी केले. नंतर आम्ही सायंकाळच्या चावडी मिरवणुकीला उपस्थित राहिलो. मी नेहमीप्रमाणे मोर्चेल धरले आणि सर्व काही सुरळीत पार पडले. सीताराम यांनी आरती केली. रात्री भीष्मांचे भजन आणि दीक्षितांचे रामायण वाचन झाले. ताजा कलम. मी वर नमूद करावयास विसरलो की आज साईबाबांकडून कठोर शब्दांचा वर्षाव होत असताना ते म्हणाले की त्यांनी माझा मुलगा बलवंत याला वाचविले आणि त्यानंतर त्यांनी फकीराला दादासाहेबांना म्हणजे मला मारायचे आहे, पण मी त्याला तसे करू देणार नाही असे वारंवार म्हटले. त्यांनी आणखी एक नावाचा उल्लेख केला, परंतु ते नाव आता मला आठवत नाही. दिनांक 19/1/1912. आज दिवस अगदीच दुःखदायी होता. मी सकाळी खूपच लवकर उठलो. प्रार्थना आटोपली आणि नंतर मला असे आढळून आले की उजेडाला अजून सुमारे तासाभराचा अवधी आहे. म्हणून मी पुन्हा पडलो. काकड आरतीसाठी मला बापूसाहेब जोग यांनी उठवले. पहाटे 4च्या सुमारास मेघा निधन पावल्याचे मला दीक्षित काकांनी सांगितले. काकड आरती झाली, पण साई महाराजांनी आपल्या मुखकमलाचे स्पष्ट दर्शन दिले नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी आपले नेत्रही उघडू नयेत असे वाटत असल्याचे जाणवले. त्यांची कृपादृष्टी करणारी नजरही फिरवली नाही. आम्ही काकड आरतीहून परतल्यावर मेघाच्या अंत्यविधीची तयारी करण्यात आली. त्याचे पार्थिव बाहेर आणण्यात आले. तो साईबाबा तिथे आले आणि मोठमोठे शोक करू लागले. त्यांचा तो शोक एवढा हृदयद्रावक होता की त्यांचे प्रत्येकाचे डोळे, तिथे असणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणवले. बाबा गावाजवळ बनवलेल्या रस्त्याच्या वळणापर्यंत प्रेत यात्रेबरोबर आले आणि मग ते त्यांच्या नेहमीच्या वाटेने गेले. मेघाचे पार्थिव एका वटवृक्षाखाली ठेवण्यात आले आणि तिथे चिता रचून अग्नी देण्यात आला. साईबाबांचा विलाप लांबूनही स्पष्ट ऐकू येत होता. अखेरच्या क्षणाला निरोप म्हणून त्या आरतीच्या वेळी करतात तसे आपले हात हलवीत होते. कोरडे इंधन भरपूर पुरवले गेल्याने शवाला दिलेला अग्नी चांगलाच पेटला व क्षणात ज्वालाही उंच उंच जाऊ लागल्या. मी, दीक्षित काका, बापूसाहेब जोग, उपासनी, दादा केळकर व इथे असलेले इतर तिथे होते. साऱ्यांनी मेघासाठी प्रार्थना केली. त्याच्या स्मृतींना उजाळा दिला आणि बाबांची त्याला कृपादृष्टी लाभल्याने त्याच्या मस्तकाला, हृदयाला, भाऊंना व पायांना
त्यांनी केलेल्या पावन स्पर्शाने त्याचे जीवन कृतार्थ झाले असे म्हटले. मेघाचे सारे क्रियाकर्म आटोपल्यावर आम्ही प्रार्थनेला बसणार होतो. इतक्यात बापूसाहेब जोग तिथे आल्याने मी त्यांच्याशी गप्पा मारीत बसलो. नंतर मी साईबाबांच्या दर्शनात गेलो. तेव्हा मी दुपार कशी घालवली याबाबत त्यांनी मला विचारणा केली. मी ती बोलण्यात घालवली हे मोठ्या खेदाने कबूल केले. हा मला त्यांनी दिलेला पाठ होता. 3 दिवसापूर्वी साईबाबांनी मेघाच्या मृत्यूविषयीचे भविष्य कसे वर्तवले ते मला बरोबर आठवते. ते तेव्हा म्हणाले होते, ही मेघाची शेवटची आरती आहे. आता आपली सेवा संपणार आणि हा इहलोक सोडून जाणार. हे मेघाला कसे जाणवले? ज्यांना आपण गुरुस्थानी मानले ते साठे आपल्याला आता दिसणार नाही याची जाणीव होऊन त्यांच्या डोळ्यात आता आपली सेवा संपणार आणि हा इहलोक सोडून जाणार हे मेघाला कसे जाणवले? ज्यांना आपण गुरुस्थानी मानले ते साठे आपल्याला आता दिसणार नाही याची जाणीव होऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू कसे उभे राहिले हे सारे मला आठवू लागले. त्याने आपली इतर कोणतीच इच्छा प्रदर्शित केली नाही. आम्ही साऱ्यांनी त्याच्या जीवनभराच्या असीम भावभक्तीचा गौरव केला. मी त्याच्याकरिता प्रार्थना करण्याऐवजी निरर्थक गप्पा गोष्टी करीत बसल्याबद्दल माझे मलाच वाईट वाटले. भीष्म व माझा मुलगा बलवंत यांना बरे नसल्याने भजन झाले नाही. रात्री दीक्षित काकांनी रामायण वाचले. गुप्ते, त्यांचे बंधू व त्यांचे परिवार सकाळी मुंबईला निघून गेले.